प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के 12 वर्ष पूरे, भारत बना वैश्विक शक्ति। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण ने बताया, राष्ट्र निर्माण का दौर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में बदला भारत का स्वरूप। 12 वर्षों की उपलब्धियों पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण का बड़ा बयान। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपने 12 वर्षों के कार्यकाल में ये साबित कर दिखाया है कि देश का स्वाभिमान जागृत करके व्यापक परिवर्तन लाया जा सकता है। केवल अनुदानों पर निर्भर रहने की मानसिकता से बाहर निकालकर भारत को वैश्विक मंच पर सम्मानपूर्वक खड़ा करने का कार्य उन्होंने किया है। इतना ही नहीं, मेक इन इंडिया अभियान को आगे बढ़ाते हुए देश को मेक फॉर वर्ल्ड की दिशा में ले जाने में भी उनका महत्वपूर्ण योगदान रहा है। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या मोदीजींच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी ही जी काही एक हे कॉफी टेबल बुक आहे, पुस्तिका आहे, याच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या संकल्पनेतून हे कॉफी टेबल बुक तयार झालं ते महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रविंद्र चव्हाणजी, मंत्री मंगल प्रभात लोढाजी, मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, आमदार निरंजन डावखरेजी, योगेश सागरजी, संजय कुटेजी, सुनील राणेजी, राजेश पांडेजी, समोर उपस्थित असलेले माध्यम क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी रविंद्र चव्हाण साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की माननीय प्रधानमंत्री महोदयांना शपथ घेऊन उद्या 12 वर्ष पूर्ण होत आहे। 26 मे 2014 ला 26 मे 2014 ला जो आवाज आपण सर्वांनी ऐकला, मैं नरेंद्र दामोदर दास मोदी, तो आवाज आजही आपल्या सर्वांच्या कानामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी गुंजतो आहे। आणि ही 12 वर्ष अक्षरशः थक्क करणारी अशा प्रकारची 12 वर्षे। एखाद्या देशाची शक्ती, एखाद्या देशाचा स्वाभिमान आणि आत्माभिमान कशा पद्धतीने जागृत करून एक मोठं परिवर्तन घडवलं जाऊ शकतं, हे गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींनी दाखवून दिलंय। जो देश एखाद्या याचकाच्या भूमिकेमध्ये, कधी एखाद्या बिचाऱ्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, आज तो देश आत्मनिर्भर भारत अशा पद्धतीनं जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला गेल्या 12 वर्षाच्या या कार्यकाळात आपल्याला पाहायला मिळतोय। खरं म्हणजे 12 वर्षात मोदीजींनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेलं कार्य हे एका कॉफी टेबल बुक मध्ये मांडणं देखील अत्यंत कठीण आहे। आणि त्याबद्दल एखाद्या भाषणामध्ये बोलणं हे तर त्याहीपेक्षा कठीण आहे। पण मला असं वाटतं की ही जी काही 12 वर्ष आहे, ही नवभारताकडे जी काही भारताने वाटचाल केली त्याची ही 12 वर्ष आहे। विविध क्षेत्रांमध्ये जे परिवर्तन झालंय त्याची ही 12 वर्ष आहे। आणि या परिवर्तनामध्ये
सगळ्यात महत्त्वाची वाटचाल जर आपण काही केली असेल तर या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात सामाजिक क्षेत्रामध्ये जे विविध कार्यक्रम झाले, मग त्यामध्ये गरीबाला घर देणं असो, गरीबाला शौचालय देणं असो, गरीबाला गॅस देणं असो, गरीब लक्षित गरीब केंद्रित अशा प्रकारचा जो अजेंडा या ठिकाणी मोदीजींनी चालवला, त्या अजेंड्याला प्रतिसाद किंवा त्याचा परिणाम हा आपल्याला युनायटेड नेशन्सनी ज्यावेळी अहवाल प्रकाशित केला आणि या गोष्टीला मान्यता दिली की 10 वर्षामध्ये भारताने 25 कोटी लोकांना गरिबीपासून बाहेर काढलेलं आहे, हे ज्यावेळी जगाने मान्य केलं, मला असं वाटतं की त्यापेक्षा मोठा एक प्रकारे परिणाम दुसरा कुठलाच असू शकत नाही। 25 कोटी लोक जे गरिबी आणि एक्स्ट्रीम पॉवर्टी मध्ये होते, तीव्र गरिबीत होते, ते गरिबी रेषेच्या वर आले, हे 10 वर्षात करणं जगातल्या कुठल्याही देशाला संभव झालं नाही। ते मोदीजींच्या गरीब कल्याणाच्या अजेंड्याने करून दाखवलं। विविध क्षेत्रांमध्ये ज्या प्रकारे मोदीजींनी या देशाचा पायवा रचला, आता याच्या पुढे सातत्याने त्याच्यावरच्या इमारतीवर मजलेच चढणार आहे, आपण पुढेच जाणार, कारण इतका भक्कम पाया मोदीजींनी रचलेला आहे की आता पाठीमागे जाण्याचं काहीच कारण नाही। आज आपण बघा, अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली प्रगती ही थक्क करणारी प्रगती आहे। आपल्या भारताचा जीडीपी जो 2013-14 साली 103 लाख कोटी होता, आज तो जीडीपी 357 लाख कोटी पर्यंत पोहोचलाय, म्हणजे 10 वर्षामध्ये 3 पटीने आपला जीडीपी या ठिकाणी वाढलेला आहे। महाराष्ट्राचाच आपण विचार केला तर साधारणपणे 13-14 मध्ये जो महाराष्ट्राचा जीडीपी 13 लाख कोटीचा होता, तो आता 54 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे। आणि मला असं वाटतं की ही जी काही एक प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ आहे, मोदीजींनी एक महत्त्वाचा शिफ्ट देशाच्या अर्थकारणात आणला। यूपीएच्या सरकारमध्ये मानसिकता अशी होती की आम्ही लोकांकरता योजना तयार करू आणि जे काही आहे ते अनुदानाच्या स्वरूपात लोकांना देऊ, त्याच्यावर लोकांनी जगलं पाहिजे। आम्ही नवीन संधी निर्माण करणार नाही, आम्ही देशाच्या विकासावर, देशामध्ये पायाभूत सुविधा तयार करण्यावर कोणताही खर्च करणार नाही, लोकांना आपल्यावर अवलंबित करून ठेवू, अशा प्रकारच्या मानसिकतेतून, ज्याला डोल्सची इकॉनॉमी म्हणतो, अशा प्रकारची अर्थव्यवस्था, अनुदान प्रेरित अर्थव्यवस्था ही त्या काळामध्ये तयार झाली। आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू अर्थव्यवस्थेच्या ताणामुळे आपण संधी पण निर्माण करू शकलो नाही। सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या। बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी राष्ट्र परमवैभवाच्या दिशेने घेऊन जात असताना भारत माता की जय हा जो ही जी घोषणा आहे, की हा मंत्र आहे, हा मंत्र जेव्हा जेव्हा कोणीतरी एखादं छोटं बाळ की जे नुकतं जन्माला आलंय
जे आई आणि बाबा असं म्हणायला सुरुवात करताय, त्याच्या कानावरती सुद्धा जेव्हा भारत माता की असा जेव्हा शब्द येईल, तेव्हा त्यांनी सुद्धा दोन्ही हात उंच करून जय म्हटलं पाहिजे. ही भावना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या पूर्णच्या पूर्ण 12 वर्षामध्ये तयार करण्याचं काम केलं. प्रत्येक क्षेत्र आणि या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना देशाला एक वेगळी दिशा कशी देता येईल, जगाच्या समोर भारत देशाला एक विश्वामधला असणारा सर्वश्रेष्ठ देश म्हणून नावारूपाला कसा येईल, या दृष्टिकोनातून जे ते करता येऊ शकतं ते करण्याचा प्रयत्न हा आदरणीय पंतप्रधानांनी केला. विशेष म्हणजे काय तर एक मानसिकता बदलण्याचं काम सुद्धा हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं की येणारा काळ हा आपण आणि आपल्या देशातील असणारा प्रत्येक जण हा कशा पद्धतीने विचार करतोय आणि एक संपूर्ण देशभरामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात एक जन आंदोलन उभं केलं. आणि त्या जन आंदोलन फक्त उभं केलं नाही, तर ज्या वेळेला मी पंतप्रधान म्हणून शपथ घेईन, पंतप्रधान म्हणून मी माझी कारकीर्द सुरू करेन, तेव्हा एक स्वतःच्या मनामध्ये त्यांनी विचार केला आणि त्यांनी बोलून दाखवलं, मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा. पारदर्शकपणे कारभार हा यानंतरच्या काळामध्ये देशामध्ये होईल याची त्यांनी पूर्ण दखल घेतली. आणि पार्लमेंट टू पंचायत या सगळ्या व्यवस्था बदलता कशा येतील आणि म्हणून डिजिटल इंडियाच्या माध्यमातून हा सर्व विषय हा त्यांनी हाताळायला सुरुवात केली. कळत नकळत तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय की गेली वर्षानुवर्ष 12 वर्षामध्ये या सर्व गोष्टींमुळे आपण पाहिलं असेल कोट्यावधी रुपयांचं असणारं जे आपल्याला जो फायदा होतोय किंवा आपल्याला सर्वांना शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना गेल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हा शेवटच्या व्यक्तीला फायदा होत आहे. एवढ्यावरच नाही, परंतु सर्व माणसांना जनजागृतीच्या रूपाने मग ते तुम्ही आम्ही सर्वजण आपल्या घरामध्ये पाहतो, स्वच्छ भारत मिशन असेल, तुम्ही आम्ही सर्वांच्या असणाऱ्या एवढ्या वर्षाच्या असणाऱ्या सवयी, परंतु आता घरातील असणारं लहान मूल सुद्धा आपण पाहतो तो आम्हाला सांगायला लागलाय की तुम्ही इथे कचरा टाकू नका. ही मानसिकता जी बदलली आहे, ही बदललेली मानसिकता आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या स्वतःच्या असणाऱ्या वागणुकीमुळे आचरणामुळे हा जो बदल आहे तो बदल मोठ्या प्रमाणात झाला. पूर्वी तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं असेल की अनेकांनी अनेक गोष्टींची सातत्याने प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाने आमिषी दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु देशाच्या पंतप्रधानांनी एक वेगळ्या पद्धतीने लोकांना आव्हान केलं की येणाऱ्या काळामध्ये जर तुमची परिस्थिती जर चांगली असेल तर तुम्हाला मिळणारा लाभ जो आहे तो लाभ सोडून द्या. आणि आपण पाहिलं असेल की एलपीजी सारख्या अशा असणाऱ्या जेवढे असणारे लाभार्थी त्यामध्ये होते, गॅस मध्ये असणारे लाभार्थी जीवित कपच्या माध्यमातून लोकांनी नाही करोडो लोकांनी स्वतःचे असणारे मिळणारा लाभ जो आहे तो लाभ सोडण्याचं काम केलं. ही जी मानसिकता बदलण्याचं काम, देशाला एक दिशा देण्याचं काम हे सातत्याने देवेंद्र फडणवीसजी असतील किंवा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाचं सरकार हे सातत्याने करत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं आणि हे काम जर आपल्याला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, राष्ट्र निर्माणाची असणारी ही प्रक्रिया की जी सातत्याने सुरू आहे ही लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. हे फार गरजेचं काम करणं गरजेचं आहे. फक्त जमिनीवरतीच नाही तर अवकाशात सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने पाऊल उचललं, सरकारच्या असणाऱ्या त्यामध्ये असणारी मोनोपॉली ही त्यांनी काढली आणि त्यामध्ये सुद्धा
खाजगी पद्धतीने आपल्याला काम करता येऊ शकतं. आणि आज आपण पाहतो की अवकाशामध्ये सुद्धा आपल्या देशाला एक वेगळ्या पद्धतीने एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार करून आज जगामध्ये इतर देशांपेक्षा आपण पुढे मोठे व्हायला लागलोय, हे आपण सर्वजण पाहतो. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी या 12 वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने देशाला परमवैभवाच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम केलंय, याची आपणा सर्वांना कल्पना आहे. परंतु हा सर्व एखादी गोष्ट मग त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या आम्ही सर्वांनी या सर्व गोष्टींमध्ये असा विचार केला की आपण यामधले असणारे फक्त 12 विषय की 12 विषय घेऊन आपल्याला एक चांगलं असं संग्रही असं कॉपी टेबल बुक तयार करता येऊ शकतं का. आणि हे कॉपी टेबल बुक की ज्या बुक मध्ये एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला या संपूर्ण गेलं युपीएचं सरकार आणि या सरकारने त्यावेळेच्या काळामध्ये घेतलेला निर्णय असेल, त्यावेळेची त्यांची असणारी परिस्थिती आणि आज राष्ट्र निर्माणाच्या या 12 वर्षामध्ये आताची असणारी काय परिस्थिती एका ओळीमध्ये आपल्याला ते मांडता येऊ शकतं का, याचा कुठेतरी विचार करणं हे गरजेचं. आणि आज आपण पाहत असाल या सभागृहामध्ये मी खरं तर आपल्या सर्वांचं खूप खूप आभार यासाठी म्हणेन की मी आणि आम्ही सर्वांनी प्रयत्न करून असा विचार केला देवेंद्रजी की आपण फक्त माध्यमातील असणारे म्हणजे जे वेगळ्या पद्धतीने समाजामध्ये एक आपण ज्याला म्हणतो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्याला सर्वांना ओळखलं जातं, अशाच मंडळींना सगळ्यांना आपण या पूर्ण कार्यक्रमाला जर बोलवलं आणि यांना आपण ही जी आज जे कॉपी टेबल बुक जे आहे ते बुक ज्याचा आज आपल्या हस्ते प्रकाशन होणार आहे, या प्रकाशनाची एक प्रत देऊन त्याचा प्रचार आणि प्रसार आपण सर्वांच्या माध्यमातून जर करता आला तर नक्कीच जे तुम्हाला आम्हाला आणि देशातील 140 कोटी जनतेला येणाऱ्या काळात आणि पुढच्या भविष्यातील असणाऱ्या तरुणांना जे अपेक्षित आहे ते तुम्ही आणि आम्ही सर्वजण साध्य करू शकतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपला अमूल्य वेळ की जो आपण सर्वांनी या कार्यक्रमाला दिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद, जय भारत.